दुःखी कष्टी गरिबांचे कैवारी, मानवाला मानवता शिकवणारे, वाईट व्यसनातून प्रवृत्त करणारे, या दुःखी कष्टी मानवांना एका भगवंताचा निष्काम भावनेला परिचय करून देणारे, व्यसन मुक्ती जनक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. तसेच बाबांच्या खांद्याला बाबांच्या भगवत प्राप्ती विधीमध्ये बाबांना वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या सर्वांच्या लाडक्या मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहेत. आईंना माझा नमस्कार. तसेच चर्चा बैठक म्हटलं तर अध्यक्षाची आवश्यकता असते आणि आजच्या या भगवत कार्याच्या बैठकीला अध्यक्ष म्हणून लाभलेले सन्माननीय श्री गिरधरजी रांगेवार साहेब, मार्गदर्शक नागबेड तथा माझे मार्गदर्शक या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहे. सर्वांना माझा नमस्कार. आजच्या या भगवत कार्याचे बैठकीचे संचालन करते म्हणून आमचे सहकारी सन्माननीय श्री नरेंद्रदादा गोटेफळे या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहे. सर्वांना माझा नमस्कार. आणि व्यासपीठ मोठा आहे आणि वेळ कमी आहे, त्यामुळे व्यासपीठावरील बाबांचे सर्व सेवक सर्वांना माझा नमस्कार. या भगवत कार्याच्या बैठकीमध्ये उपस्थित सेवक सेविका बालसेवक बालसेविका सर्वांना माझा नमस्कार. अजी नमस्कार. काही लोक झोपल्यासारखे आहेत, काही लोक चर्चाच करून राहिले नाही का, आणि काही लोक फिरत आहेत. नळी फुंकले सोनारे आणि इकडून तिकडं गेले वारे. आज मला वाटते म्हणे बाबा, शब्द कसे होते बाबांनी, आज मला खंत वाटते म्हणे त्या गोष्टीचा की मी सेवकांना 40 वर्षात काही शिकवू शकलो नाही. दिव्यापरी जळून जळण्याची वेळ आली, तारुण्य आम्हा सेवकांना तरण्याची वेळ आली. दिव्यापरी जळून जळण्याची वेळ आली, तारुण्य आम्हा सेवकांना करण्याची वेळ आली, तरी पण आम्ही जागलो नाही. म्हणून भावांना व मार्गदर्शक साहेबांना या ठिकाणी एका भगवंताची चर्चा बैठक घेण्याची वेळ आली, चर्चा बैठक घेण्याची वेळ आली. नाहीतर काय गरज आहे, खंत वाटते म्हणे भावा. आणि ही परिस्थिती आज आपण जागोजागी पाहून राहिलो. बैठकीला आल्यानंतर आपण काय करायला पाहिजे, बसण्याच्या नंतर काय घेतलं पाहिजे, आणि या पार्टी या ठिकाणी आलो तर या ठिकाणी काय नेलं पाहिजे हे खूप महत्वाचे आहे. नाहीतर या ठिकाणी आमचे सहकारी गोल्हे साहेबांनी सांगितलं आहे की परिवारात एकता नाही, आई वडिलांना मुलं ऐकून राहिले नाही, पती पत्नीचे पटून राहिलं नाही, आणि हा मार्ग व्यक्तिगत नाही. बाबा म्हणायचे हा मार्ग व्यक्तिगत नाही म्हणे, हा पारिवारिक मार्ग आहे. मार्गदर्शकाकडे आपण जातो तेव्हा मार्गदर्शक सांगतात की परिवारात जरी एकता असेल तरच तुम्हाला मार्ग मिळेल, अन्यथा मार्ग मिळणार नाही. कारण हा मार्ग व्यक्तिगत नाही. मग परिवारात 4 लोक आहेत, तर 4ही लोकांनी बाबांना दिलेल्या वचनाप्रमाणे आपण कार्य करायला पाहिजे, आपले आचरण करायला पाहिजे, आपण त्या बंधनाचे पालन करायला पाहिजे. नाहीतर गोल्हे साहेबांनी खूप सुंदर सांगितलं की मुला चुका करून राहिल्या आणि परिवारातल्या लोकांना भोगावं लागून राहिलं. हे सत्य गोष्ट आहे. गोल्हे साहेबांनी प्रत्येक पायरी या ठिकाणी खूप सुंदर सांगितलं आहे. हे वास्तव परिस्थिती आहे. कारण व्यक्तिगत मार्ग असता तर त्या गोष्टी झाल्या नसत्या.
पारिवारिक मार्ग आहे, म्हणून परिवारातल्या प्रत्येक सदस्यांना नियम आणि बंधन लागू आहे. म्हणून परिवारातील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य आहे की आम्ही परमेश्वराला वचन दिलं, त्या वचनात जीवनात आम्ही कसं चालतो, कसं आचरण करतो, कोणा विचाराने जीवन जगतो, हे प्रत्येकांचा तपास करण्याचे कर्तव्य प्रत्येकांचं आहे. की सकाळी विनंती केली तर सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये आपण दिलेल्या वचनाप्रमाणे वागतो का, कुठे चुकतो आहे आणि कशा कोणत्या चुकीमुळे आपल्या मागे कर्मभोग लागतो आहे. लक्ष 84 भोग येऊन भोगून आपण या मार्गावरती आलो. बहु चतुराई केली, या मार्गाची निदान आलस्ती केली आणि लक्ष 84 भोग येऊन भोगलो आणि त्यानंतर या मार्गावर आलो. मानव लाख करे चतुराई, मानव लाख करे चतुराई, कर्म की गति नहीं चली मेरे भाई. दुख के कारण दर दर की ठोकर खाया है और लक्ष्य 84 भोग घूमकर मेरे मान त्यागी बाबा जुमदेव जी के पास आए हैं, मेरे मान त्यागी बाबा जुमदेव जी के पास आए हैं. कारण एक येऊनी फेडासाठी लक्ष 84 भोग येऊन भोगावं लागतं. म्हणून संतांनी म्हटलं आहे की एक एक येऊनी कोटी कोटी फेडा आणि तेव्हा लागल वारा मानवाचा. मग मानव जन्म मिळाला आहे तर आपल्या मानवाने मानवासारखं वागलं पाहिजे आणि बाबांनी जो तत्व दिला त्या तत्वाप्रमाणे आपल्याला अंतिम समय मोक्ष प्रदान झालं पाहिजे. कारण बाबांनी तत्व दिलं, त्या तत्वात बाबांनी सांगितलं आहे जो तत्व परमेश्वराकडून बाबाला मिळालं, दुःखदारी दूर करते उद्धार. दुःख म्हणजे हा मानवावर या जीवावर असलेली, दारी म्हणजे गरिबी आणि उद्धार म्हणजे मोक्ष प्राप्ती. जोपर्यंत या मार्गाच्या सेवकाचं जीवन, सेविकाचं जीवन त्यागी होणार नाही, तो सेवक ते सेविका त्यागमय जीवन जगणार नाही, तोपर्यंत त्याला मुक्ती नाही म्हणे बाबा. म्हणून या मानव धर्माचा मुख्य उद्देश आहे त्याग. त्यागाशिवाय परमेश्वरी प्राप्ती होऊ शकत नाही, हे शक्य नाही. नाहीतर सकाळी विनंती आणि सायंकाळी प्रार्थना करतो आणि दिवसभर कचरा खातो आणि कचराच बघतो, काही साध्य होणार नाही. बाबा म्हणायचे कचरा खात्या म्हणे दिवसभर आणि कचराच बघत्या म्हणे. तत्व शब्द नियमांना तुम्ही कचऱ्यात डावललं म्हणे. शब्द कसे आहेत मानते की बाबा जुमदेवीचे आणि आम्ही कसं वागता आहोत हे परिस्थिती आज भल्लर साहेबांना माहित आहे, त्यामुळे ते वाक्य या ठिकाणी साहेब बोललेले आहे. सेवक जाग जाओ, जागने की बारी आई है. सेवक जाग जाओ, जागने की बारी आई है. अभी नहीं जागोगे तो कभी नहीं जागोगे, अभी नहीं जागोगे तो कभी नहीं जागोगे. देर करने से भला सुधार करो, सुधरने की बारी तुम्हारी हमारी आई है. वेळ दौडू नका, आजही वेळ आहे, आम्हाला जागायचं आहे. बाबांनी म्हटलं ज्याचा इमान नाही म्हणे त्याने आज इमान उभा करावा म्हणे, मी त्याला साथ देतो म्हणे. हे बाबांचे शब्द आहे. म्हणून कालपर्यंत जरी आपला इमान नसेल, आपण जागलो नसेल, पण आज जरी आपण आपला इमान जागृत केला आणि इमानीद्वारे कार्य केले तरी बाबा आपल्यास मदत देण्यास तयार आहे. बाबांचे वाक्य आहे. म्हणून जागो जी आवश्यक. आगे तो तूफान आने वाला है, सभी को वाक्य रचना पता है, सभी को वाक्य रचना पता है, फिर भी हम जाग नहीं रहे, ये शोषांकिता की बात है. सर्वांना सर्व माहित आहे, परंतु आम्ही कार्य व्यवस्थित करून राहिलो नाही. हे आमचं कर्मभोग आमच्या मागे लागल्याशिवाय राहणार नाही. हे बाबांचे वाक्य आहे. बरेचसे प्रश्न करतात, त्याच्यातील एक प्रश्न आहे, त्याच्यात थोडक्यात विचार आहे की बरेचसे सेवकांचे मला फोन येतात, साहेब हा प्रश्न
या प्रश्नाचे उत्तर कसं आहे, त्या प्रश्नाचे उत्तर कसं आहे, तर मी त्यांना माझ्या विचाराप्रमाणे मी त्यांचे समाधान करण्याचे प्रयत्न करतो. मला तर काही समजत नाही, ना हंसकर सीखे है ना रोकर सीखे है.